IBPS आणि MPSCच्या परीक्षा या एकाच दिवशी असल्यामुळे आता MPSC करणारे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता MPSC विद्यार्थ्यांनी पुण्यातल्या शास्त्री रोडवरती ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि पाहतोय की आपण चहू बाजूंनी पोलिसांचा देखील कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला लावल्याचा पाहायला मिळतोय। खरं तर या ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा आल्यामुळे आयोगाचा गोंधळ देखील समोर आला आणि त्यामुळेच आता विद्यार्थी जे आहेत ते आक्रमकपणे आपला जो हक्क आहे तो मागण्यासाठी आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतात। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। एकाच दिवशी परीक्षा आलेली आहे, काय भावना आहेत आणि कसा आयोगाचा गोंधळ समोर आलाय? आयोगाला अक्कल नाही आहे का? कारण की तुम्ही जर पाहिलं गेलं तर IBPSची परीक्षा ही 6-7 महिने आधी घोषित झाली, तारीख माहिती आहे, मग तुम्ही त्याच दिवशी MPSCची परीक्षा का ठेवली? आणि विद्यार्थ्यांची ही देखील मागणी आहे की कृषीच्या 258 जागा ॲड झाल्या पाहिजेत आणि त्या ह्याच राज्यसेवा परीक्षेमध्ये ॲड झाल्या पाहिजे। आणि त्यासाठी काय करायचे, फक्त 15 ते 20 दिवस परीक्षा पुढे ढकला, विद्यार्थ्यांना फॉर्म भरायची संधी द्या आणि राज्यसेवेची हे 258 जागा ॲड करून परीक्षा घ्या ना। तुम्ही कशाला घाट घालताय की वेगळी कृषीची वगैरे घेऊ? आणि असंही ज्या लाखो विद्यार्थ्यांनी IBPS आणि राज्यसेवा या दोन्हीचे फॉर्म भरले त्यांचं नुकसानच होणार आहे। ते लाखो विद्यार्थी एक परीक्षा कोणत्या तरी मुकणार आहेत। तर जोपर्यंत आमची मागणी मंजूर होत नाही आणि ही परीक्षा पोस्टपोन होत नाही व कृषीच्या जागा ॲड होत नाही तोपर्यंत आमचं धरणे आंदोलन चालूच राहणार। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी धरणे आंदोलन विद्यार्थ्यांचं या ठिकाणी चालू आहे। अजून काही विद्यार्थ्यांशी बोलूयात। मुख्यमंत्र्यांशी आपण भेटला होतात, काय चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? विद्यार्थ्यांनी मागच्या बऱ्याच महिन्यांपासून मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, काही आमदार असतील, सर्वांची भेट घेतलेली आहे। आयोग कोणासाठी? आयोग विद्यार्थ्यांचं आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे। आयोग या पद्धतीने जे वागतं एवढं आडेमुटपणा का घेतं आहे? विद्यार्थ्यांची सरळ मागणी, खूप सोपी मागणी आहे, खूप त्याच्यातला काही खूप रॉकेट सायन्सचा विषय नाही आहे। आणि ज्या पद्धतीने काल रात्री 2 वाजता आयोगाने ट्विट केलेलं आहे आणि नोटिफिकेशन काढलेलं आहे, तुम्हाला हे पूर्वी जमलं नाही का? त्याच्यात पण बऱ्याचशा त्रुटी आहेत। हे जाणून बुजून जे आहेत, सरकारी व्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा उडावा, विद्यार्थ्यांचा उडावा आणि प्रायव्हेट भरती कशा पद्धतीने सुरू करता येईल आपल्याला भविष्यात, त्याची ही पावलं आहेत। काल रात्री देखील आपण जमा झाला होता या रस्त्यावरती, काल काय घडलं? नाही, इथं सर्व विद्यार्थ्यांची एकमुखी मागणी एकच आहे की 25 तारखेला जे 2 पेपर आहेत तर ते ओव्हरलॅप जे होत आहेत त्याच्यावर शासनाने आयोगाने तोडगा काढावा। जे मागच्या बऱ्याच संदर्भात त्याच्यावर चर्चा सुरू आहे पण त्याच्यावर आयोगाने काहीच केलेलं नाही। केरळमध्ये असेल, कर्नाटकमध्ये असेल, हे झालेलं आहे, त्यांनी परीक्षेपुढे ढकललेले आहेत। आपल्याकडे का होत नाही? अडचण काय? नक्कीच आपण पाहतोय की विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या एकाच दिवशी 2 पेपर होणार आहेत त्या पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांकडून मागणी केली जाते। एकूणच या ठिकाणी पुण्यातल्या शास्त्री रोड परिसरामध्ये ह्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी धरणे आंदोलन केलेले आहे आणि जोपर्यंत त्यांच्या या परीक्षा पुढे ढकलल्या जात नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशा भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत। पुण्याहून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, पुणे। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।